तर मित्रांनो, आज आपण व्लॉग चालू केले आजपासून. तर मित्रांनो, जायचं होतं सांगलीच्या स्टँडला. सांगली स्टँड काय गावलं नाही. आलो रिक्षातनं, रिक्षावाल्यानं सोडलं 1 किलोमीटर माग. पुढं जाऊस तर बघतो तर यो कार्यकर्ता पाणी मारत होता. पाणी मारता मारता केळं, भाज्या आणि बरंच काय गाड्या बिड्या दिसल्या, पण आपल्याला कुठं सांगलीचं स्टँड काय गावना. म्हणलं सरळ पुढं 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 चालत जावं. पुढे चालत गेलो तर इथं काय काय लागलेलं सेल बिल सगळं चालू होतं. त्याच्यानंतर इथं अंडी दिसल्यावर आपलंच डोसकं फिरलं. त्यामुळे म्हणलं बोरं घेऊन जावं. आपण लागलो वाण्याचं, लागली बोरं विचारायला गेलो तर काका म्हणला 60 रुपये किलो, अर्धा किलो 30 रुपये. मी म्हणलं 50ला किलो देऊन टाका. त्याच्यानंतर कशी तर किलोभर घेतली. तो म्हणला गोड आहे का विचारल्यावर तो म्हणला गोड आहे का खाऊन बघा. म्हणलं आता खाल्लं पाहिजे. मग काय घेतलं, उचलले पण खाल्लं. खाल्ल्यानंतर त्यानं जोकलं. पैसा त्याला काय दिला, कारण का पैसे महत्वाचे असतात द्यायला. त्याने बी घेतलं फाटशिरी. म्हटलं आता बोरं तर घेतली म्हणलं आता आपण आपल्या ह्याच्यावर जाऊ. स्टँडला विचारत गेलो. ते म्हणले पुढे जावा. पुढे जातोय दाबेली स्टँड वेगळंच लागलं. पुढं गाडाव दिसलं, पण सांगलीचं स्टँड काय मित्रांनो आपल्याला सापडलं नाही. तरी बी म्हणलं चला बघूया कुठं आहे का. अलीकडे बघितलं, पण शेवटी आपल्याला यश मिळालं. आपल्याला सांगलीचं स्टँड गावलं. सरळ सगळीकडे एसट्या बघितल्या. आपल्याला जायचं होतं तासगावला जायचं होतं. सगळीकडे बघितलं. आपल्याला पुढं एक बस स्थानकाचा फोटो दिसला, मारला, कारण का कळायला पाहिजे. गाडीत बसलो आणि आपण निघालो आपल्या मार्गाला. अशाच व्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.